हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्यः श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वाचार्यानं केलेल्या पवाडनी परे पळिले. आता मध्वाचार्यानं होड एक महाभारत म्हणून जयग्रंथ त्या महाभारत म्हणून सांगून घेता. त्या महाभारतांतू 100 पर्व 5 लक्ष श्लोक असले त्या देवो लोकांत त्या ग्रंथ आता आमका 18 पर्व 18 पर्व 1 लक्ष श्लोक मात्र मिळतरस म्हणून सांगून कालच्या दिसाक आम्ही पळयला. त्या तितली श्लोकाक कसलकी सकडे संशय येवचे परे निवारण करच्याक मध्वाचार्यानं त्या महाभारत ग्रंथाक भारत तात्पर्य निर्णय म्हणून बरयले. तांतू 32 अध्याय 5,500 नाही 5,400 ಶ್ಲೋಕ ಆಸ್ತಂತು. तशी कितलिकी तंतुले क्लिष्ट संदर्भ रामायण जेवो महाभारत जेवो तंतुल कसकी सकडी क्लिष्ट संदेह येवचे संशय येवचे तसल सकडी संदर्भ विषय सकड त्यांनी काणू ताजी तात्पर्य निर्णय रूप म्हणजे ते अशीची म्हूण सांगून ते निर्णय रुपारे संग्रह करून जिज्ञासू जनाक म्हळ्यार ही देवाल विशयांतू आसक्ती आशिल्ले आनी मनांतू अशिवे तशिवे म्हूण सकून संदेह येवचे ताजे निमती जिज्ञासी शूर जाता खंयची सम्मा म्हूण. तशी तांकां एक सहायक जावका जाल्यार ते एक निर्णय ग्रंथ म्हूण दिवका म्हूण सांगून महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथ बरोवच्या हाका तांणी एक आलोचना केल्ली. मस्त सकडी एक गोंदलीचे समस्या आसा महाभारतांतू. तांतू द्रौपदी देवी 5 बामणांक कोरून घेतिली जाल्यार तिका प्रातस्मरणीय जावन वचचे पंचकन्येलंतू तिका दोनीचे जावन आमी उल्लेख करतात न्हय. जाल्यार ही 5 पांडवांक पत्नी जावन आसून ती महापतिव्रती म्हूण सांगून घेतली कशी ताजें रहस्य कसलें सामान्य जनाक आमच्या जनाक हे संशय जाता वय जाल्यार श्रीमद आचार्यांनी तर्कबद्ध जावन सुतसले एक विवरण दिल्ली ती कसले म्हूण आमी पळया. सामान्य जावन अधिकमास पुराणांतू ಕೆಲವು पुराणांतू सकडी द्रौपदीन तिगेल फुडली जन्मांतू कितले की काळ ते वार्डीक जायना अशी वार्डीक करना अशी बापूस गेले नंतर तिका कोणय ना नशी ती कितले की वर्ष तपस्या करून देवान म्हळ्यार रुद्रान तिका प्रत्यक्ष जेल कुडले. ब्रह्मान प्रत्यक्ष जेवची तिका ब्रह्मान प्रत्यक्ष जेल कुडले पतीम देही म्हूण 5 पंथ निमगिले. तशें जावन ह्या जन्मान तिका 5 जन वार्डीक जेवका जाल्ले म्हूण सांगून असल काणी मेळटा. जाल्यार ते समनी ते आमकां तेदन दिसता एक संतोशार आमी एक 4 पंथ निमगेल म्हूण जाल्यार आमकां 4 पंथ मेळचे म्हूण जाल्यार कितले की जन कितले पंथ केन्नाय निमगीत आसा तसले जनाक असो जेवका आशिल्लो न्हय. तशी न्हय ती काणी. ताका विंगड एक विवरण आसा. द्रौपदी ती इंद्रपत्नी शचीदेवी यमाल बायल श्यामला देवी अश्विनी देवतेंगेल पत्नी जावन वचचे उषा देवी हिगेल पुराय अंश ते द्रौपदीलांत आसा. मात्र न्हय वायुदेवाल पत्नी भारती देवी आनी रुद्रपत्नी पार्वती देवी अंशय ते द्रौपदीलांत आसा. हा कारण कसले मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांतू सांगताचे पळया. एक पंथ ब्रह्माल सभेंतू पार्वती शची श्यामला पुरे तांगेले बामणांगेल ओटो येवन बसल्यांची त्या ब्रह्माला येद्राक तांणी ब्रह्माक अगौरव जेवची तशी
तांणी चल्लींची म्हणून तेदना ब्रह्म म्हणालो तुम्ही हे मेगेल सभेंत आसच्याक अर्ह न्ही तुम्ही मनुष्य येवनींतू जन्मा येवका म्हूण सांगून तांकां शाप दितना शाप परिहारा खातीर तांणी भारती देवीक एक शरण येयलीच काय तांणी कडेरी पुराय जन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ದ್ರೌಪದಿಲೆ ಶರೀರಾಂತ ಅಂಶತಃ ಆಶ್ಚೆ आणि तांगेले बामणा ಒಟ್ಟು म्हळ्यार श्यामला यमाल ಒಟ್ಟು इंद्र शची इंद्रा ಒಟ್ಟು तशीची भारती देवी वायू ಒಟ್ಟು मागीर उषा अश्विनी देवतेंगेल ಒಟ್ಟು आसचे म्हूण सांगून तांणी एक लेखून घेतले पार्वती देवी ती अवीन योगिनी म्हणटाची म्हळ्यार ती केदनाय ईश्वराले ओटूची अशी ती ईश्वराला आत्मा म्हूण येती तेच्यावन तिका कोणाले संग ना ती निसंग जावन आसता म्हणून तशी मध्वाचार्यान द्रौपदील काणी बारीच्यान दुखोवन सांगला तशीची कितलीकीच एक समस्या ते एक तांणी चंद उतर दिवन तांकां मान जाता तें उतर दिवच्याक तसल उतरां नेमती नास्तीक जनाकय मात आल्लोची तितले म्हळ्यार नास्तीक जनाकय वय हें सांगिल्लें वय म्हूण सांगचें तितलें एक चंद तांणी समंजस जावन वचूचे एक निर्णय तांणी दिताचे तशी मध्वाचार्य म्हळ्यार कसो न्ही म्हण सदा सर्वकाळ तांकां परमात्माल चिंतनेन तूं मन तशें तांकां आनी पूर्ण ज्ञान तांकां तशें पूर्ण प्रज्ञ म्हणचे शिले तांकां अलौकीक महिमा सकट तांगेली ती जात आशिल्ली तांणी अवतार पुरुश म्हूण म्हणलेले हेजे तांकां उडगास तांकां अवतार पुरुश म्हूण गोत्तच तांकां जाल्यार तें दाखोवन घेवचें ना न्हय तशी जालें तितले एक ते महिमा जो अवतार पुरुश म्हूण दाखोवन घेतर तांणी जाल्यार तांणी मध्वाचार्य भारी सात्वीक निष्कल्मश मनाचे चरडूशी तांणी तांगेले शिश्याल ओटो आसताची कसले तांकां आम्मी गुरू तांणी शिश्य तशी पुरिना चेडूं आलवरीची ते शिश्यांगेल ओटो एक मिंगल जावन आसतात तांणी एक पंद कुरुक्षेत्राक शिश्याल ओटो तांणी येताची थंय एक शिष्य निमगिता सत्यतीर्थ शिष्य निमगिता एक प्रश्न आस तुमगेल्या निमगुच्याक तुमी अनुमती दिल्यार आमी निमगिताची म्हूण तेदना मध्वाचार्य सांगताच की कसले जावं ते प्रश्न तुमी निसंकोच जावन निमगुयेत तुमी आमगेले शिष्य आले कसल संशय निवारण कोरपा जाल्यार गुरुनाची तशी तुमकां कसल जाय तुमी कसल प्रश्न आसा तुमकां कसल संदेह आसा तुमी आमगेले निमगू येता म्हणटना सत्यतीर्थ सांगताच की तुमी भीमसेनाले अवतार घेवन आसतना मस्त अद्भुत कार्य हांगा केल्ला खंय कुरुक्षेत्रांत तशी तुमगेला एक महाकोटे म्हूण म्हळ्यार व्हड गद आशिल्ली खंय तें पळोवका म्हूण म्हळेलें आशा आमकां हांगा खंय जेवते आसा जाल्यार आमकां दाखोवेत वे म्हूण सांगून तांणी निमगितना आचार्यांक एक तोंडार तांगेले मंदहास येता तांणी शिश्यांक घेवन थंय लागीं एक सरोवर आसा थंय व्हरतात तांणी आनी त्या उदकां भितर सोदयाची मेळटा म्हूण म्हणटाची तांतू त्या सरोवरांत तांणी भीमसेन जावन अवतार घेवन येतना उपयोग केलेले ते महाकोटे गद आशिल्ले तांकां सोदितना मेळ्ळे जाल्यार उदका दुखून वैरी उबारूक सर्व शिश्य ओट्टू मेळून तांडूच्या पळयल्यार साध्य जायनी खंय कडेरी तांणी आचार्या लेगीत सांगले त्या कोटे वयर महाकोटे गद वयर करूं जातव्या म्हणून आचार्यान तांणी किरंगुली बोट्टान तांणी उदका दुखून वयर काडून शिश्यांक पुरय दाखयल खंय शिश्यांक भारी संतोश खंय जाल्यार मागीर ते आचार्यान वापास खंय तें आशिल्लें पळय थंय तें दवरलें म्हूण म्हणटाची अनेक विशयो गंगा नदी तिरांत जाता ते पळयतनाय
मध्वाचार्य साक्षात मुख्य प्राणाल अंश म्हणून सांगून पुरे जना कळतं. थंय सत्यतीर्थालेगी वरलेल शिष्यान म्हणले की सत्यतीर्थ तांक गुरु, सत्यतीर्थांक मध्वाचार्य गुरु. त्यांनी म्हणतात की आमगेल ब्रह्मगुरू वायुदेवाला अंशाचे म्हणून आम्ही ऐकल्यात नव्हे. त्यांनी विशाल बदरी वतना पर्वत शिखरार दुखून शिखरारे उड्डून उड्डून चमकलेलं तुम्ही दोळ्यान पडिला म्हणून म्हणली नव्हे. अंतु कसले पट्टी ना नव्हे, उत्प्रेक्ष ना नव्हे म्हणून म्हणतना सत्यतीर्थ ना आबा त्यांनी आमगेल गुरु म्हणत इतलेच एक विशेषत तांगेला तो असं म्हणून म्हणतना तांकां शिष्यांक त्या उतरा निमती कसले तृप्ती जायनी काही या विषयी मध्वाचार्यांक कळले. तशी त्यांनी म्हणच्याक तांकां सर्वज्ञ आचार्य म्हणटात तांकां पुरे कळटा. येद्रा आशिल्ले जनाल मनांक सस म्हणून तांकां कळतशिल्लें. तशी तांकां मना गेले कसले तांगेले हे चेडवांक म्हळ्यार शिष्यांक वायुदेवाले अंश वैबे म्हूण म्हणलेले पळोवका म्हणलेले आशस म्हूण जाल्यार त्यांनी म्हणली की एरदुसू ते सर्व शिष्यांक घेवन गंगा नदीचे तटार वचा म्हूण म्हणले की त्यांनी पुराय जन इलीची. तेदन्ना तांणी शिष्याले म्हणतर आसाची तुमगेले आंगल निशिले वल्ली जेवच्यानच तशी तुम्ही नई दांडूच्या जातव्या म्हूण. तेदना शिष्य प्राय सांगता की दोणीर चमकल्यार जाता चमकून चमकल्यार आमगेले वल्ली जातवय नव्हे. तेदना आचार्य म्हणटाच की तरी म्हाका दोणी नाका नव्हे, हांव दोणी सहाय ना नशी त्या बदीचे दांड्यार वत्त पळय म्हूण सांगून सडसडीची न्हंय उदकांतू न्हंय नेलार चमकून चमकली इतले चंद करून उदकांतू चमकून चमकली. तांणी पुराय जन आश्चर्य जालें. ताका जलस्तंभन विद्या म्हूण म्हणचे. हें जलस्तंभन विद्या पळोवन सर्व शिष्यांक आश्चर्य जालें. सुरवेक तांकां आचार्यांगेले पुरे पवाड पळोवन गोत्तशिल्लें अणिमादी अष्टादश सिद्धी आचार्यांक आसा म्हूण. आतां तांकां यावय पळोवन आश्चर्य जालें तांकां जलस्तंभन विद्या ही आमगेल्या गुरूंक आसा म्हणून म्हणलेलें. तशी ಕೆಲವು ಜನ म्हणलीच काही आमगेलो गुरू साक्षात वायुदेवाला अंश म्हणली नंतर हनुमंत जावन अवतार घेवन येतना सीतेक सोदूच खातीर लंके वच खातीर समुद्र उड्डनीचवे समुद्र लंघन केल्ल्यांक गंगे दांटू जायनामे म्हूण सांगून तांणी म्हणटाची. जाल्यार आश्चर्याची पवाडाचे विशयूची पुराय जना तांगेले गुरू वयरी मस्त भक्ती सकडेवच्या शूर जाल्ले तितली शक्ती संपन्न जावन आसल्यार शिष्या लागीं तांकां जाय जाल्यार तशीची अमायक जावन म्हळ्यार तितली चंद तांगेलेक वर्तना शिष्या लागीं बारी मोगू शिष्य म्हळ्यार तशीच एक पंत मध्वाचार्य तांगेले मस्त शिष्यांक घेवन तांणी गंगा नदी तिरार एक कडेन बिडार करून राबल्यांची. त्या वेळार तांगेले एक शिष्य मध्वाचार्यांगेले मोहीम वर्णन करता आशिल्लो. कसले म्हळ्यार तांकां 100 अस्तीक येदूर करचें धैर्य आसा म्हूण. त्या वेळार थंय वर्ल केलो शिष्य तांणी थंय आयल्यांची नांवचे खातीर तांणी म्हणिल्लीची ना बासाध्य असल वर्णने केवल उत्प्रेक्षिती भक्तीन उत्प्रेक्ष करचे तसल कसलेची ना तशी 10 हस्तीचे बल न्हेसचे म्हूण म्हळ्यार पट्टीची म्हूण सांगून तांणी सांगताची. तेदना हांकां मध्वाचार्य अशें पुरे कळ्ळें. त्या वेळाक तांणी म्हणली की कसलें म्हूण म्हळ्यार तांगेले किरुंगिली बोट 10 हाताचे किरुंगिली बोट दिवन हें मडचूच्या जेतो कोणाक तांकां कसलकी एक भोवमान दिवचें आसा म्हूण. तेन्ना शिष्य तांगेले लागीं वचका भितात न्हू समज जाल्यार तांणीच प्रोत्साह करून आपयल की येया तुमी
हे प्रयत्न करायची म्हणून त्यांनी कसले प्रयत्न करले त्यांनी विफल जाल्लींची म्हणटना तांकां तोंडय सांजलें. त्या वेळाक मध्वाचार्य सांगताची जायत आतां तें काम करूं जायनी म्हूण जालें न्हय. आतां तुमी 20 जण आसात न्हय मोट्टो करून येवन म्हाका मेगेल वटो मल्लयुद्ध करायची पळोवया म्हूण म्हणटना त्यांनी पुरे शिष्य ओटोवची आचार्याल वयरी तांकां आचार्यांक त्यांनी हल्लोवच्या पळयलें नेला पाडोवच्या पळयलें कसं जालें रे आचार्यांक हल्लोवचें जायना कडेर म्हणटना तांकां आचार्याले एक शक्ती सामर्थ्या विशयी संदेह करचें जाल्यार शिश्यांक आप्पोन तांकां नेलार न्हिदान तांगेली किरंगुली बोटान ओतितना तांकां एक पंत तांकां शिश्यांक आनीकी संदेह तांगोस तांणी कसं करताचें म्हळ्यार एक शिश्यांक आपयताची आनी ताका नेलार न्हिदयताची आनी तांगेले किरंगुली बोटान ओतिताची तागेले आंगारी ओतिल्लेले किरंगुली बोटान जाल्यार ताका व्हड बेट्ट तागेले हरदारी पडल्या वरी जावन तो एक पंत किनटी मारता. त्या वेळाक मध्वाचार्य तांणी एक त्या तागेले आंगा वयर दवरलें किरंगुली बोट आसा पळय तें काडटना एक पंत दोळो सोडतकय तो शिश्यो जाल्यार तागेले आंगा वयरची भार गेला न्हय संतोश जालो ताका एक पंत तागेलो हांव अपराध केल्ले म्हूण सांगून मध्वाचार्याले तो क्षम घेता. अशें जाल्यार मस्त महिमा आमी येदोळतय पळयले शिश्यानय पुरे पळयले जाल्यार तांणी कशी आशिल्लीची म्हळ्यार सामान्य एक मनुष्यशी तांगेल्यान तितले एक अतिमानुष शक्ती आसा तसले एक तेज आसा तसले एक तांगेल्यान तो ज्ञान आसा कोणाकय गोतना. तांणी प्राप्ते नरेषु जनने नरवत प्रवृत्ती म्हणून म्हणलां आपल्या पुराणांत तशी तांणी नरेषु जनने प्राप्ते नरवत प्रवृत्ती मनुष्य जावन जन्म आयल्यात मनशाल वरी तांणी सामान्य मनशाल वरी तांणी चलतर आसाची जाल्यार तांकां मनुष्य मात्र म्हूण लेखून कोणाच कडेन परिक्षा करूं आयल्यांची तांकां कांयपुणी कांय एक गोंदळ जाता आशिल्लो खंडीत तांकां तांतूय जय म्हणून कुहक बुद्धीन परिक्षा करूं आयिल्ले नाका समज तांणी जावक आशिल्लें करून पेटयतली आशिल्ली. तशी एक पंतांनी इशुपात म्हणलेलें गांवां आयलींची थंय आचार्याले एक विशय सुरवेकर तांचे रायाक वत आशिल्ले ताका भारी संतोश जाता असल मध्वाचार्य मेगेले गांवां आयलीत न्हय म्हूण सांगून त्या आचार्यांक अरमनेक तागेले एक अरमने आपोवन तो सत्कार करता. ते दीस पुराय जनाल जेवण जाल्लें त्या वेळाक रायाक एक मनांत एक खुशाल त्या आचार्याले खुशाल करया कित्याक म्हळ्यार तांगेले मनांत वो भिमसेन म्हणटाची आक्का हनुमंत म्हणटाची कसो म्हूण पळया म्हूण सांगून तागेले महिम आयकून मध्वाचार्याल महिम आयकून ताणें भक्तीन आपोवन वेलेलें न्हय एक कुहक बुद्धीन आपोवन वेलेलें. समज गट्टी जेवण आनी केलें न्हय आतां पळोवन पडया हें आचार्याल कसलें म्हूण सांगून म्हूण एक कुसकी बुद्धीन ताणें 1000 केळें हाडून दवरलें की आनी हें स्विकार कोरका म्हूण म्हणलें की कळ्ळें तांकां कळ्ळें आगेली बुद्धी जाय म्हणून कुसंगी बुद्धीन दिला आसो. तांणी दबाल उडगास केले आनी तांकां शिश्यांक सोलोवन दियाचें म्हणलें की शिश्यान सोल्लोवन दवरलेलें तशी ते केळें पुराय खावन रायाल तोंड पळयल्लें राया मात्र ताका लज्जी जाली की तागेले बुद्धीक आचार्याल पांयार पडून हांव मस्त अपराध केलो म्हाका क्षम करता म्हूण ताणें निमगेलें म्हूण. तशीच आनीक एक तांगेलें व्हड पबाड कसलें म्हूण म्हणल्यार तांणी एक पंता तीर्थक्षेत्र यात्रा करतना गोवा आतां आमी गोवा म्हणटा पळय गोमांतक म्हणटाची थंय येयली तांणी. थंय एक शंकर म्हूण म्हणलेलें नांवाचें एक ब्राह्मण
ताणें आचार्यांक 4000 नेंद्र बळखावच्या दिले त्या पुरे खावन ताणें दिल्लेले 30 कळसो दूदय पिल्ल्यांचे तांणी तांगेले लौकीक महिमा आमी वायुदेव म्हळेले तांणी दाखोवन दिल्ले म्हणून सांगताचे. तशीची गोवाचो रायो गोपक रायो तो हे पुराय ऐकून मध्वाचार्याल विशयांत सर्व ऐकून तो मध्वाचार्याले एक प्रभावाक पडलो जाल्यार ते गोपक रायाक ब्राह्मणांक पळयल्यार जायनाशिल्लें. इत्या म्हळ्यार तो ब्राह्मणेतर ब्राह्मण न्हय तो जाल्यार तो ताका वेदांत कसलेय विश्वास ना आनी तो एक वैज्ञानीक दृश्टीचो. तागेल्या मनांत वेदमंत्राक कसले अर्थ ना म्हूण सांगून आशिल्लें जाल्यार ताका त्या विशया वेद मंत्र बद्धविद्या म्हूण म्हळेल्या विशयांत एक आसक्ती आशिल्ली ताका. तशी ताणें म्हणजे वेदमंत्रांत सांगता पळय ह्या मंत्र म्हळ्यार ह्या सकट जाता ह्या मंत्र म्हळ्यार अशें जाता म्हूण ते वेदमंत्राक एक अलौकीक शक्ती आसा अशी सांगताच पळय ह्या बद्ध म्हूण कोणें दाखयलें म्हूण जाल्यार हांव तांगेल्या चरणांत दास जाता म्हूण सांगून ताणें म्हणचेशिल्लें. जाल्यार ताका येदोळ थंय कोणाले वयर हे परिक्षा कोरता म्हूण ताका दिसनी जाल्यार आनी पुरे तोंडान मात सांगचें न्ही हांगा कोरूं कसलें कळना म्हूण सांगून ताणें ताचार जावन ते वेद गोत आशिल्ले ब्राह्मणांक तिरस्कारान पळोवचे गौरव दिवचे ना हांगा मध्वाचार्य पळयतना तागेले मतांत वो सामान्य संन्यासी म्हूण सांगून कसले जेवो कितले जाणां परिक्षा केला काय परिक्षा करुया म्हूण सांगून ताणें आपयल की अरमनेक आनी तांगेले सांगलें की म्हाका एक समस्या आसा म्हूण. कसलें म्हणलें की वेदांत मस्त सकडे मंत्र सांगला न्हय त्या मंत्रांत ते मंत्र म्हळ्यार अशें करीत तशें करीत म्हणटात तसले एक क्रियाकारित्व शक्ती मंत्रांक आसवे म्हणलें की आचार्यानी मंत्रांक तसले लौकीक शक्ती आसा म्हणच्यो तुमी बई म्हणलें की ते आमकां दाखोव येतव्या म्हणटना हो हांव दाखयता म्हूण म्हणलें की तसल्यार हांव खंयची एक कडेन वाजिल्लें वेदांत आस एक धान्य हातांत धरून या औषधी ही पूर्वजाता देवेभ्य म्हूण कसो की मंत्र सांगली म्हूण जाल्यार ते बी अंकूर येवन ताका झाड फूल पुरे जाता म्हूण आयकलां हांवें. जाल्यार हांव कितले की वेद विद्वांसांक हे प्रयोग करून दाखोवचें सांगलें कोणाकय जायनी साध्य जायनी हे प्रयोग करूंक तशें हांव वेदांत सांगिल्लें पुराय आधार नातिल्लें प्रमाण नातिल्लें म्हूण म्हाका दिसता. तशें हांव मंत्राक अर्थ क्रियाकारी शक्ती आसा म्हूण सांगता पळय हें पुराय फट्टी कसलें ना म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणटना तेदना मध्वाचार्य हांसलींच तांणी म्हणलें की ना वेदमंत्रान पुरे करूं साध्य आसा तशें जाल्यार कोणाकय करूं साध्य जायनी तुमी करून दाखयताचे म्हूण. तेदना तो म्हणालो मध्वाचार्य म्हणालींच करून दाखोवचें कसलें व्हड विशय न्ही जाल्यार ताका पात्रता आस म्हळ्यार वेदमंत्रांत कसो की सांगला पळय त्या फल मेळका म्हूण जाल्यार त्या फल जावका म्हणून कोणाल अपेक्षा आशिल्ली पळय तांकां ते पावचे अधिकार आसा का योग्यत आसा का तसल्यार तसल योग्यत आशिल्लें कोणें अपेक्षा केल्यार वेदमंत्र पठण केल्यार अपेक्षे आसूचे कसलें त्या विशयी मेळटा म्हूण. तेदना तो म्हणटकीर तशें जाल्यार राय म्हणटकीर तशें जाल्यार तुमगेले प्रकार हांव वेदाक अधिकारी न्हय म्हूण जालें न्हय. तेदना आचार्य म्हळेलें हांव तशें सांगिल्लें न्हय. तेदना तो गोपक रायो कोप्पून म्हणालो तूं जाय म्हणून व्यर्थ कसो की एक विचारू सांगता रस्ताक व्यर्थ लाभ म्हणटाचे तुमी फटी सांगचे संन्यासी न्ही पुरे आनी आमच्या सल्ल्यांक वंचन करचें तुमकां वेदमंत्र सांगून खंयचे बीक चिगुराडोची शक्ती तुमकां रांदची ना जाल्यार असो म्हूण जाल्यार ते दाखयाची हांव तुमगेलो कामात जाता म्हूण सांगता. त्या वेळार आचार्य जैत हांव करून दाखयता एक क्षण नुत बशिल्ली तितले बग्गी आचार्य सलवलींची म्हूण सांगून गोपकरायान हास्या सुरू केलें. तेदना ताणें ताका कसो की अर्दंबर्द शिकला तो
तशी तो ते वाजिल्लेलंच पळय या औषधी इत्यादी वेदवाक्यं न प्रमाणं व्यभिचारित्वात् उन्मत्तवाक्यवत् अनन्तं विप्रतिपन्नं सर्वं वेदवाक्यम् अप्रमाणं प्रमाणं अप्रमाणं वेदत्वात् या औषधी इत्यादी वेदवाक्यवत् म्हणताने कसा की एक मंत्र त्या तो ऐकाला तो अर्थ करून घेतील समना जरा कसं की एक अर्धंबर्ध अर्थ करून घेतला ताणे तशी आता त्या आचार्यांक भारी एक कुशाल शिजले ताण ते वेदमंत्र सांगचे तेदना त्यांनी म्हणता की रया तुका कसं लिस्ट असं तशी हांव करून दाखयता कळलं जायतं तुका खंयचे खंयची बिजाक अंकुर येवका म्हूण दिसता ते हांडी म्हणटा तो एक मुष्टी मूग हांडीत काही जायतं पळय तू हांडील न्हय आतां तुका वेदमंत्राचे शक्ती दाखयता म्हूण म्हणटाच काही आनी त्या गोपकरायाले तो कसो करता म्हूण म्हळ्यार एक तागेल्या हाताचे दवलांत धरची तितले मूग हाणू मध्वाचार्याले आत्तारी घालता काही तो त्या वेळार आचार्य अश्विनी देवतेंक प्रार्थना करून या औषधी म्हूण सांगून प्रारंभ जेवचे सुक्त पठण केलें की तांणी त्या वेळाक आचार्याले हातांत आशिल्ले त्या मुगाचे मूग म्हणटाची ते सांगता हातांतूच माती ना उदा ना कसले ना हातांत आशिल्लीची सांगता ते तांणी मंत्र सांगता ते तांगेले हातांतू आशिल्ले सर्व मूग तेची गुर सोडले थंयची पुलय सोडले अशी तशी पळोवका जाल्यार तंतू ते रुखांतू पुरे ते मुगाचे धान्य जाल्लेंची रूख म्हळ्यार एक मुगा झाड म्हणीत ह्या पळयतना ते गोपकरायाक मध्वाचार्याल वयरी आनीकी भक्त येता आनीकी विश्वास येता साश्टांग नमस्कार करतकीर तो गोपकराय तशें तो गोपकरायू आचार्यांक नमस्कार करून शरण येयलो आचार्याले प्रिय शिश्य जाल्लो म्हणून म्हणटाची तशी आचार्यांगेल तपशक्ती तांगेल तेजस्सू तांगेल वाक्पटुत्व तांकां शिश्याल वयर आसूचे मोगू ह्या पुरे तांगेले ज्ञान ह्या पुरे पळयतना तो गोपकराय उल्लोच जायना काही ताका तितले एक उतर तोंडान तूं येनातल्या वरी जाला तो कसो करता आचार्यांक तांगेल शिश्यांक ಸ್ವಲ್ಪ काळ तांगेल्या अरमनेन तूं दवरून घेवन सत्कार करता आनी प्रती दिवसू आचार्याल कडेन सत्शास्त्र पुराय पारायण करयसून आयकून घेता वैष्णव दीक्षा स्विकार करता मागीर एक दीस आचार्या लागीं हें उतर सांगता काय तो हे आचार्यानो तुमगेले सेवकाम एक भिन्न आस ते तुमी नेरवेरसून दिवका त्या वेळार आचार्य सांगताची कसले संकोच नाका गोपकराया कसं म्हूण सांग तेदना गोपकराय सांगता काय तूं महानुभाव तुगेले एक पय्या धुळी खंयचे देशा पडटा थंय पावसू बेळे म्हळ्यार पावसाक मागीर हार्वेस्ट म्हणटाची कसले जिवनाक कसले तोंदरी ना म्हूण म्हणटाची तशी तुमगेले तसले महात्व पसविले एक संघांतू आमी आसुका म्हूण सांगून प्रार्थना म्हूण सांगून तो गोपकराय सांगता तेन्ना आचार्य हांसतात की तेदना ताका भंय जाता तो निमगता कसले गुरू
हांव निमगुच्या नज्जिशिल्लो अशी म्हूण तेदना मध्वाचार्य सांगता की तूं निमगेलेल्यांत कसले चूकिना निमगू येतुवे म्हणून सांगताची त्यांनी त्या शिष्याक ते म्हळ्यार शिष्य जाल्यार गोपकरायाक कसले एक विशय सांगताची म्हूण म्हणलेले पैचे दिसाक आमी पळया आजी सांगील सरवय गुरुंगेल चरणारविंदाक देवाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्धित्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.